सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे। लांबोटी इथं सीना नदीला पूर आल्यानं हा महामार्ग बंद आहे। नदीला पूर आल्यानं महामार्ग बंद केल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागले। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापुरातील सीना नदीला जो आहे तो पूर आला आणि या पुरामुळे सोलापूर पुणे महामार्ग जो आहे तो प्रशासनाकडून जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सोलापुरातील लांबोटी या ठिकाणी जी सीना नदी आहे आणि या सीना नदीला पूर आल्यामुळे जे आहे ते या ठिकाणची सोलापूर पुणे वाहतूक जे आहे ते बंद केलेले, त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब जे आहे ते रांगा जे आहे ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण पाण्याचा प्रवाह जो आहे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाण्याचा प्रवाह आपल्याला या ठिकाणी जे आहे ते दिसत आहे आणि त्यामुळे जे आहे ते सोलापूर पुणे जे महामार्ग आहे तो बंद झालेला आहे। त्यामुळे जे प्रवासी आहेत ते सोलापूर पुणे जो प्रवास करतात या प्रवाशांना जे आहे ते रात्रीपासून जे आहे ते अडखळत थांबावं लागलेलं आहे। त्यांना प्रशासनाने जे आहे ते कुठल्याही प्रशासनाकडून जे आहे ते त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांना हे करण्यात येत आहे। लागवी निश्चितच सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आणि यामुळे शेतीचंही नुकसान झालेलं आहे। त्यामुळे रेल्वे असेल आणि वाहतूक जे असेल हे देखील जे आहे ते पूर्णपणे खोळंबल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लागवी वसीम, आपण सकाळपासून तुमच्याशी संवाद साधतोय। पाऊस मात्र इथं थांबलेला दिसतोय, उघडीप आहे बऱ्यापैकी, पण तरी देखील पाणी ओसरत नाहीये। काय नेमकं कारण आहे यामागे? लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते मागील काही दिवसात जो आहे तो जोरदार पाऊस पडला होता आणि या पावसामुळे जे आहे ते या ठिकाणचे नदी नाले जे आहेत ते तुडुंब वाहताना आपल्याला दिसत होते। सोलापूर जिल्ह्यातील सीना, भोगावती नदी असेल, चांदणी नदी असेल, या नद्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात जो आहे तो पूर आला आणि या पुरामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण जर पाहिलं गेलं तर कालपासून थोडाफार सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते पावसाने विश्रांती घेतली, मात्र पावसाने विश्रांती घेतली असली तरी या ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे ते सध्या आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत असल्याचं जे आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। लागली अगदी वसीम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।